मुसलमानांनी लोकसभेत काँग्रेसला भरभरून मते दिली, मात्र एनआरसी कायदा रद्द करत नाहीत, फक्त मतासाठी उपयोग करून घेतात। मुस्लिम समाज त्यांच्यासोबत जातो, मात्र कायदा रद्द करायचा असेल तर निलेश विश्वकर्मा यांना निवडून द्या। काँग्रेसच्या चमच्यांपासून सावध राहा असा खणखणीत इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नांदगाव खंडेश्वर येथील जाहीर सभेत दिला। एनआरसी हा मुस्लिमांचा प्रश्न नाही, तर इतर ओबीसी जातींचाही प्रश्न आहे। भाजपमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला। काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदूंना कापतील असं भाजपा म्हणत आहे, मात्र ओबीसींनी लक्षात ठेवा, हे सर्व थोटांग आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका भाजपवाले घेत नाहीत। निवडणुका झाल्या तरी 27% आरक्षण लागू होणार नाही। या विरोधात लढण्यासाठी डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना निवडून द्यायचे आहे। राज्यात किमान 25 आमदार निवडून येणं आवश्यक आहे। कुणाचंही सरकार आलं तरी त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घ्यावा लागेल, त्याशिवाय सरकार बसणार नाही असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले। यावेळी डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्यासह मधुकरराव शेलार, ॲडव्होकेट प्रियदर्शनी तेलंग, सिद्धार्थ भोसले, प्राजक्ता पिल्लेवान, प्रशांत नाईक, प्राध्यापक रवींद्र मेंढे, जीपी विश्वकर्मा, अनिल भुरभुरे, रोशन गाडेकर, मिलिंद शिंदे, नासिर खान, ताराचंद विश्वकर्मा, हरिदास देटे, गणेशार, अण्णा डांगे, संतोष महाराज, पोहरा देवी उपस्थित होते। यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती। तसं ते अधिक कडवट भूमिका घेत जाते आणि ही कडवट भूमिका त्यांची असताना मुसलमानाच्या विरोधात होईल अशी असणारी परिस्थिती आहे। आणि आत्ताचं जे स्लोगन आहे त्यांचं, बटेंगे तो कटेंगे, एका दृष्टीने ते असं हिंदू समाजाला सांगतात आहे की तुम्ही जर दुबकला तर मुसलमान तुम्हाला कापल्याशिवाय राहणार। दुर्दैव मी असं म्हणेन की कापण्याची भाषा भारतीय जनता पक्षाची भाषा, ही भारतीय जनता पक्ष कापते कोणाला? भारतीय जनता पक्ष कापते कोणाला? तर भारतीय जनता पक्ष ओबीसीला कापते, हे असताना लक्षात। इसलिए मैं दोबारा ऐलान करता हूं कि निलेश विश्वकर्मा की निशानी, निलेश विश्वकर्मा की निशानी, निलेश विश्वकर्मा की निशानी, निलेश विश्वकर्मा की निशानी। मग माझ्यासारख्या एका ओबीसी समाजात तरुणाला का बाळासाहेबांचा झेंडा घेतला नाही पाहिजे? कारण त्यांची विचारधारा आहे, अजेंडा आहे आणि ते घेऊन चालतायत। म्हणून मित्रांनो, ही निवडणूक फार वेगळी आहे, परिवर्तनाची आहे आणि निश्चितच या तुमचा सर्वांचा मोलाचा कुठेतरी वाटा असला पाहिजे। कारण काल साहेब आमच्या इथं देवेंद्र फडणवीस येऊन गेले। देवेंद्र फडणवीस सांगितलं की मी रस्त्यासाठी 400 कोटी दिले, पाण्यात रस्त्यासाठी 600 कोटी दिले, या योजनेसाठी 400 दिले, त्या योजनेसाठी 500 दिले, 300 दिले आणि 2400 कोटी रुपये आमच्या या मतदारसंघात दिले। जर 2400 कोटी 1000 कोटी आले तर हे तर आपलं फॉरेन झालं पाहिजे होतं। एवढे पैसे आले, एकही याचा लाभार्थी तर कुठे दिसून आला नाही। फक्त मलिदा खाणे, धक्का घेणे आणि त्यासाठी सांगणे आम्ही कोट्यावधी रुपये आणले। एवढ्या कोट्यावधी रुपयात आपलं मलेशिया, थायलंड सारखं सुसज्ज शहर झालं असतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.